आता आपण बघणार आहोत की जसं मगाशी मी म्हटलं की अमिबा, पॅरामेशियम आणि युग्लिना हे 3 आहेत सजीव की ज्यांच्यामध्ये द्विविभाजन होतं. यासाठी एक कृती त्यांनी सांगितलेली आहे आपल्या पुस्तकामध्ये. तर एका चंचुपात्रात खूप दिवस साठलेलं पाणी आता आपल्याला बघायला मिळतं की बऱ्याच वेळा पाऊस पडून गेल्यानंतर पाणी साठलेलं असतं. तर त्या साठलेल्या जलीय वनस्पती आहेत अशा तळ्यातलं एक पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये गव्हाचे दाणे काही टाकायचे आणि काही जलीय वनस्पती टाकायच्या. म्हणजे तुम्ही शेवाळ वगैरे टाकलं तरी चालतं. आणि 3-4 दिवस ते काय करायचं आहे, ते वनस्पती आणि गहू हे कुजण्याची प्रक्रिया जे म्हणतो आपण, विघटन करण्याची प्रक्रिया तिथं चालू ठेवायची आहे. आणि त्यानंतर एक स्वच्छ काच पट्टी घ्यायची आहे आणि त्या काचपट्टीवर त्या चंचुपात्रातील एक पाण्याचा थेंब घ्यायचा आहे आणि बघायचा आहे. तर तुम्हाला तिथं अनेक पॅरामेशियम द्विविभाजन करताना दिसून येतील. म्हणजे अनेक पॅरामेशियम आपल्याला त्यांचं विभाजन करत असताना दिसून येतील. तर अशा पद्धतीनं आपल्याला एका पॅरामेशियमचे 2 पॅरामेशियम तयार होताना त्या प्रक्रिया ती जी आहे ती दिसेल. किंवा तुम्ही यूट्यूबला सर्च केलं पॅरामेशियम असं जर केलं आणि बायनरी फिशन असं म्हटलं तर तुम्हाला अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना असं टाईप करायचं तर तुम्हाला सगळ्यांचे बायनरी फिशन कशा पद्धतीनं होतं ते तुम्हाला तिथं बघायला मिळेल. आता आपल्याला हे जे द्विविभाजन आहे हे अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे. अलैंगिक प्रजननामधलं हे द्विविभाजन आहे. तर हे कोणकोणत्या सजीवांमध्ये होतं? तर पहिलं आदिकेंद्रकी सजीव. 8वीला आपण आदिकेंद्रकी बघितलेलं होतं. आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. तर आदिकेंद्रकी सजीव ज्याला जीवाणू आपण म्हणतो. त्यानंतर आदिजीव ज्यामध्ये अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना हे सजीव येतात. दृश्यकेंद्रकी पेशीमधील तंतुकणिका आणि हरितलवके ही पेशी अंगके यामध्ये द्विविभाजन पद्धतीनं अलैंगिक प्रजननाची प्रक्रिया होत असते. म्हणजे या प्रकारात जी जनक पेशी आहे, जनक पेशी म्हणजे मूळ पेशी, तर या मूळ पेशीपासून 2 काय तयार होतात, नवजात पेशी तयार होतात आणि हे पेशी विभाजन म्हणून 2 तयार होतात म्हणून याला द्विविभाजन असं म्हटलेलं आहे. तर ही जी पद्धत आहे याला विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धत असंही म्हटलं जातं. आता अमिबामध्ये पण बघा, तर अमिबाचा आपल्याला माहिती की अमिबाला एक विशिष्ट असा आकार नाही आहे. सतत अमिबा जसं तो प्रचलन करतो, पुढे पुढे जातो, तसं त्याचा आकार तो बदलतो आणि त्यामुळं अमिबा आकार विशिष्ट नसल्यामुळं कोणत्याही अक्षातून तो विभाजित होतो. म्हणजे एका अमिबापासून 2 अमिबा होताना आपल्याला माहिती नसतं की कुठून त्याचं 2 भाग होणार आहेत, कारण त्याचा आकार बदलत असतो आणि म्हणून याला साधे द्विविभाजन म्हणायचं. पॅरामेशियम जो आहे त्याच्यामध्ये आडवा भाग होतो त्याचे, म्हणजे एका पॅरामेशियम मधून आडवा असा तो त्याच्यामध्ये आत जातो, असं शरीर त्याचं निमुळतं होत जातं आणि एका अमिबापासून 2 अमिबे आडव्या द्विविभाजन पद्धतीनं होतात. आणि तिसरा आहे युग्लिना, ज्याच्यामध्ये उभ्या पद्धतीनं विभाजन केलं जातं. द्विविभाजन हे उभ्या पद्धतीनं, म्हणजे अमिबामध्ये साधं द्विविभाजन असतं, पॅरामेशियममध्ये आडवे द्विविभाजन असतं आणि युग्लिनामध्ये उभे द्विविभाजन असतं. हे झालं अलैंगिक प्रजनन. एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननातला पहिला प्रकार द्विविभाजन. म्हणजे 2 भाग होणे. आता पुढचा प्रकार आहे तो म्हणजे बहुविभाजन. आता बहु म्हणजे अनेक. तर अमिबा आणखीन काही असे एकपेशीय आदिजीव आहेत की जे प्रतिकूल वातावरणामध्ये आपल्याला इथं बहुविभाजन बघायला मिळेल बघा. प्रतिकूल वातावरण म्हणजे योग्य वातावरण झालं की बहुविभाजन पद्धतीनं अलैंगिक प्रजनन करतात. जसं अमिबा ह्याच्यामध्ये द्विविभाजन पण प्रक्रिया होते आणि बहुविभाजन पण होते. तर ज्यावेळेला प्रतिकूल परिस्थिती किंवा काय म्हणू आपण त्याला प्रतिकूल परिस्थिती, तर जेव्हा अपुरं अन्न आणि इतर प्रकारची काही प्रतिकूल परिस्थिती तयार होते, अपुरं अन्न मिळत नाही किंवा त्यांच्या आजूबाजूला त्यांना योग्य अशी परिस्थिती निर्माण झाली की अमिबा छद्मपाद तयार करत नाही. आता छद्मपाद म्हणजे कशाला म्हणायचं छद्मपाद, तर मला वाटतं ह्याच्या आधीच्या इयत्तांमध्ये आपल्याला छद्मपाद माहिती आहे. तर हा अमिबाचा जो बाहेर आलेले हे जे भाग दिसतात ते त्यांना म्हटलं जातं छद्मपाद. तर तो छद्मपाद तयार करत नाही, म्हणजे हालचाल थांबवतो, त्याचा आकार बदलतो अमिबाचा. म्हणजे जो असा विचित्र वेगवेगळ्या आकाराने जात असतो तो हालचाल थांबवतो आणि गोलाकार होतो. तो
गोलाकार झाला आणि पेशीपटलाभोवती कठीण संरक्षण अमिबा एक पेशी आहे, तर तो स्वतःभोवती एक असं संरक्षक कठीण कवच तयार करतो आणि अशा कवचबद्ध अमिबाला किंवा कोणत्याही एक पेशीय सजीवाला पुटी असं म्हणतात. पुटी तयार करतो. म्हणजे इथं तुम्हाला दिसेल बघा पुटी तयार केलेली त्यांनी. तर इथं दाखवलेली आहे बघा. हा अमिबा आहे जनक अमिबा. तर त्या जनक अमिबा स्वतःभोवती पुटी तयार करतो. अशी कठीण संरक्षक कवच तयार करतो. त्याला पुटी असं म्हणायचं. मग पुटीमध्ये कोणती प्रक्रिया होते? तर पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचं सूत्री विभाजन होतं. या केंद्रकाचे सूत्री विभाजन होतं आणि अनेक केंद्रके तयार होतात. एका केंद्रकापासून अनेक केंद्रके तयार होतात. नंतर पेशीद्रव्याचं विभाजन होतं आणि छोटे छोटे अमिबा तयार होतात. जोपर्यंत योग्य परिस्थिती तयार होत नाही तोपर्यंत किंवा जोपर्यंत त्यांना पोषक वातावरण असतं त्या अमिबाच्या आतमध्ये, तोपर्यंत ते प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत तिथंच राहतात पुटीमध्ये. आणि व्यवस्थित अनुकूल परिस्थिती निर्माण झाली, प्रतिकूल म्हणजे जेव्हा अन्न त्यांना खायला प्यायला मिळत नाही तेव्हा प्रतिकूल म्हणायचं. आणि जेव्हा योग्य परिस्थिती अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की ती पुटी फुटते आणि अनेक अमिबा, ही पुटी दाखवलेली आहे आणि हे अनेक अमिबा त्याच्यातून बाहेर आलेले दिसत आहेत. म्हणजे काय काय होतं की अमिबा हे प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीनं अलैंगिक प्रजनन करतात. कधी? जेव्हा प्रतिकूल परिस्थिती म्हणजे काय, तर अपुरं अन्न असतं, त्यांना खायला वगैरे मिळत नाही, त्यावेळेला ते आपले छद्मपाद असे आत ओढून घेतात आणि एक गोल असं गोलाकार तयार होतो त्यांचा आणि त्यांच्या शरीराभोवती एक कठीण संरक्षण कवच तयार होतं. त्याला पुटी असं म्हणायचं. पुटीमध्ये कोणती प्रक्रिया होते? तर पहिल्यांदा केंद्रकाचं अनेक वेळा सूत्री विभाजन होतं, अनेक केंद्रके तयार होतात. नंतर पेशीद्रव्याचं विभाजन होतं आणि छोटे छोटे अमिबा तयार होतात. योग्य परिस्थिती जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत ते पुटीमध्येच राहतात आणि अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की पुटी फुटते आणि अनेक अमिबा त्याच्यातून बाहेर पडतात. तर इथं ते आपल्याला ही प्रक्रिया बघायला मिळेल. ओके, हा झाला दुसरा प्रकार. पहिला प्रकार आपण कोणता बघितला? तर एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन द्विविभाजन. दुसरा प्रकार कोणकोणत्या प्राण्यामध्ये द्विविभाजन? अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना. अमिबा साधे द्विविभाजन, पॅरामेशियम आडवे द्विविभाजन, युग्लिना उभे द्विविभाजन. त्यानंतर दुसरा प्रकार बहुविभाजन, याच्यामध्ये उदाहरण होतं अमिबा. ओके, आणि आता आपण तिसरा प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे कलिकायन. तिसरा प्रकार एकपेशीमधला कलिकायन. तर त्याला बडिंग असं म्हटलं जातं. तर कलिकायनचं इथं तुम्हाला आकृती बघायला मिळेल. त्यांनी काय सांगितलेलं आहे की बाजारातून ड्राय इस्ट मिळतं, पावडर मिळते, तर ती आणायची आणि 50 ml पाण्यात ती कोमट पाणी घ्यायचं आणि त्यात ती 5 ग्रॅम ते पावडर टाकायची आहे आणि 10 ग्रॅम साखर घालायची आणि ढवळून ते उबदार ठिकाणी ते मिश्रण ठेवायचं आहे. काय काय करायचं आहे बघा. ड्राय इस्ट मिळतं बाजारात, तर ते आणायचं आहे. 50 ml कोमट पाणी घ्यायचं, 5 ग्रॅम ड्राय इस्ट जी आहे पावडर ती आणि 10 ग्रॅम साखर घालून ते ढवळायचं मिश्रण आणि ते 1 तास मिश्रण उबदार ठिकाणी ठेवायचं. आणि नंतर जेव्हा तुम्ही काचपट्टीवर ते घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण कराल तर तुम्हाला ह्या किण्व पेशी ज्या आहेत, किण्वन प्रक्रिया, तर किण्व पेशी या मुकुलायन किंवा कलिकायन करताना दिसतील. तर कलिका म्हणजे काय? त्याचा छोटासा एक बड म्हणजे कळीसारखा भाग येतो त्यांना आणि त्याच्यापासून ते प्रजनन होतं. म्हणजे एकापासून एक किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीनं अलैंगिक प्रजनन होते. किण्व या एकपेशीय कवक आहे हे, तर या कवकामध्ये कलिकायन पद्धतीनं अलैंगिक प्रजनन होते. मग आता कसं सांगितलेलं आहे बघा. तर किण्व पेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रके तयार करते. या पेशीला जनक पेशी म्हणतात. आता इथे तुम्हाला जनक पेशी दिसेल, इथे चित्र दाखवले, त्या चित्रात बघा तुमच्या लक्षात येईल. ही जनक पेशी आहे, मूळ पेशी. या जनक पेशीला हा फुगवटा येतो, म्हणजे सूत्री विभाजनानं 2 केंद्रक तयार होतात. इथं एक केंद्रक दाखवलं, इथं 2 केंद्रक तयार होतात आणि बारीक त्या जनकपेशीला बारीक असा फुगवटा येतो. फुगवटा आला की हा फुगवटा म्हणजे कलिका.
मग 2 जी नवजात केंद्रकं झालेली असतात त्यातलं एक केंद्रक इथं आणि एक केंद्र नवीन ह्याच्यामध्ये जातं, प्रवेश करतं नवीन कलिकेमध्ये. आणि ह्या कलिकेची योग्य वाढ झाली की जनकपेशीपासून तो वेगळा होतो. हे दाखवले बघा, 2 झालेले आहेत, वेगळा होतो आणि स्वतंत्र नवजात किण्व पेशी म्हणून ते राहतात. किण्वन क्रिया, किण्वन क्रियेमध्ये तर किण्व या एकपेशीय कवकामध्ये अशा पद्धतीनं कलिकायन पद्धतीनं नवीन जीवाची निर्मिती केली जाते. लक्षात आलं काय? बघा काय काय आहे. तर मुकुल तयार होतो, एक फुगवटा तयार होतो, त्याला कलिका म्हणायचं. काय होतं, सूत्री विभाजनानं 2 केंद्रके तयार होतात. त्यानंतर 2 नवजात केंद्रक तयार झालीत की एक केंद्रक कलिकेमध्ये जातं. ती बड किंवा कलिका त्याची वाढ झाली की जनकपेशीपासून वेगळे होतात आणि स्वतंत्र पेशी म्हणून त्यांची वाढ व्हायला सुरुवात होते. तर 3 प्रकार आपण आत्ता बघितले. पहिला प्रकार एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन, पहिला प्रकार द्विविभाजन, दुसरा प्रकार बहुविभाजन आणि तिसरा प्रकार कलिकायन. ठीक आहे. यानंतर पुढं आपल्याला बघायचं आहे बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिकच प्रजनन बघायचं आहे. यानंतर म्हणजे याचे पुन्हा 5 प्रकार आहेत अलैंगिक प्रजननाचे: खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन, शाकीय प्रजनन आणि बीजाणू निर्मिती. म्हणजे एकूण किती? हे 5 अलैंगिकचे 5 बहुपेशीयमध्ये आणि अलैंगिकचेच एकपेशीयमध्ये 3, असे 5 आणि हे ते 3 म्हणजे एकूण 8 प्रकार आपण अलैंगिक प्रजननाचे बघणार आहोत. फक्त एकपेशीयमध्ये 3 प्रकार आहेत आणि बहुपेशीयमध्ये 5 प्रकार आहेत. ठीक आहे. तर इथंपर्यंत आपलं झालेलं आहे. फक्त लक्षात ठेवताना किंवा लिहून कसं काढायचं आहे, तर अलैंगिक प्रजनन असं लिहायचं. आधी प्रजननाची व्याख्या लिहा. अलैंगिक प्रजननाची व्याख्या लिहायची आहे. त्यानंतर त्याचा फायदा काय, तोटा काय, तो लिहायचा आहे. त्यानंतर एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन म्हणायचे द्विविभाजन, आकृत्या, आणखीन त्याची माहिती थोडीशी लिहून काढा. म्हणजे कशा पद्धतीनं अमिबामध्ये होतं, पॅरामेशियम आणि युग्लिनामध्ये. त्यानंतर बहुविभाजन लिहायचं आणि आकृती काढायची आहे अमिबाची आणि कशा पद्धतीने ती प्रक्रिया होते ते लिहायचं, मुद्दे लिहायचे त्याचे. आणि तिसरं कलिकायन आणि याचेही मुद्दे लिहून आकृती काढायची आहे. ठीक आहे. नंतर आपण पुढच्या तासाला मग बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन हा प्रकार बघणार आहोत आणि त्यामध्ये नंतर फुलांमधील लैंगिक प्रजनन, मानवी पुरुष प्रजनन संस्था, स्त्री प्रजनन संस्था, त्यानंतर विविध पद्धतीनं आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रजनन यांचा संबंध कसा आहे हे आपण या प्रकरणात पुढच्या बघणार आहोत. ओके.